आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे। स्वरसंगीताचा कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांचा वर्षाव, सांस्कृतिक कलापथक, आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आपण बघत आहोत मंत्री दादा भुसे यांनी 3 पावलीवर धरलेला ठेका। दादा भुसे यांनी हा आनंद व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जेव्हा मालेगाव मध्ये दाखल झाला आणि या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भिक्खू संघ आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे। मात्र याचा जल्लोष सगळेजण साजरा करत असताना 3 पावलीवर ठेका धरण्याचा मोह मंत्री दादा भुसे यांना देखील आवडला नाही। आपण बघू शकता हे व्हिज्युअल्स। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मालेगावच्या एकात्मता चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येतोय। त्यांच्या या भव्य स्मारकासाठी 12.5 फूट उंचीचा पुतळा हा साकारण्यात आलाय आणि तो मालेगाव मध्ये दाखल झाला। मालेगावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर सगळ्यांनी ठेका धरल्याचं आपण बघतोय आणि सजवलेल्या एका सुंदरशा वाहनातून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। नियोजित एकात्मता स्मारक जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली। यावेळी मंत्री दादा भुसे हेही मिरवणुकीत सामील झाले। त्यांनी 3 पावलीवर ठेका देखील धरला तर हातात निळे आणि पंचशिला ध्वज घेऊन हजारो डॉक्टर आंबेडकर यांचे अनुयायी मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, बोलो बोलो जय भीमच्या गगनभेदी घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला। गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ।